हाय माझी काय घेऊन आली असेल माझ्यासाठी? काय नाही बाबा आणलं. काय आहे आणलं? तुझं? दिकी 2 मिनिटं हातात दिकी 2 मिनिटं दिकी 2 बरं, मिनिटं. बरं. हा का तुम्हाला दाखवतो. आई सोन्याच्या रिंगा घेऊन आली मला फोन आणायसाठी. कानातलं आणि गळ्यातलं घेऊन आली. नाही, नको कानातलं. हा आणि मला म्हणते गळ्यातलं पण घे. आणि कारण तिला माहिती होतं आता 48,000चा फोन घेतलाय ना, आणि 48,000चा फोन फुटलाय. पुन्हा फोन आणायचा म्हणलं की पुन्हा पैसे लागतात. कसं काय माझ्या बुद्धीला पटेल का ग? तू एवढं करते माझ्यासाठी. हा असू दे. धर धर हे तुझं धर. अगं एवढं पण तुझं संस्कार नाहीत माझ्यावर खराब. तुम्ही कॅनलवर जाऊन सांभाळलेलं आहे. एवढी पण तुझ्या अवलाद ही नाही आहे की अरे राहून दे म्हणते तुला. स्वतःच्या आईचं गळ्यातलं आणि कानातलं भागवून मोडून मी फोन आणायला आहे. हा अश्विनीचा फोन आहे. माझं व्हिडिओ नाहीत निघलं तरी चालतील काही दिवस. पण तुझ्या काय? घरचे नुकसान की म्हणून म्हणलं रे. काय झालं इंस्टाग्रामला फेसबुकला लोणचं वगैरे जातं जास्त. तिकडं व्हिडिओ निघतात आणि ती 5-6 दिवस झालं व्हिडिओज नाहीत रविवारपासून. त्याच्यामुळं आमचं दुकान बंद पडलं आहे. म्हणजे आमचं कसं झालं मोबाईलवरच सगळं धंदा चालू आहे ना. आणि आता काय झालं तर पहिला फोन 48,000चा घेतलेला आणि 2,000 रुपये ती फी वगैरे असं 50,000चा फोन होता. विषय काय झाला, ती मोबाईल फॉलला गेला. तुम्ही आता बघितलं तुकडे केले, ती नीट पण होत नाही. थोडाफार डिस्प्ले गेला असता तर मी टाकला असता, पण ती पण राहिलेलं नाही. त्याच्यामुळं काय झालं दुकान बंद पडलं. ऑर्डरी घ्यायची आहे ती सगळ्या गोष्टी चालते वय अश्विनी. मग आईला काय वाटतंय हे रिंगा धर गळ्यातलं धर, पण नाही तुझं काय गरज नाही. आणखी 10 ते 12-13 दिवस हाय. आणखी तुझं पोराचा हात पाय चालतात. पोरगं काम करील. तसं नसतं आपली चालू आहे रागवायची. चालू आहे असलं दागीनं तू ज्यावेळेस मला इमर्जन्सी मी दवाखान्यात असेल मरायला लागलेला असेल त्यावेळेस तू नको आहे बाबा, तुझं तसलं घेऊ. बोलूच नको. त्यावेळेस तुझं दी मला कानातलं गळ्यातलं माझ्या बायकोला दी. तसं काय नाही. इकडं लोणचं भरून ठेवलंय की लोणचं जायना म्हणून आयला वाटायला लागलं. 2 दिवस झालं. नका काळजी करू. दुकान नाही बंद पडणार माझं. पुण्या पाडायचा प्रयत्न केला बंद. आणि कसा विकतोय म्हणली तरी काय मला प्रॉब्लेम नाही. मी इकन होय अश्विनी दुकानावर विकतो या काय प्रॉब्लेम नाही. आणि हाय आईचं म्हणणं आहे कानातलं देते गळ्यातलं देते. नाही घेत आईचं पण. फक्त मला माया आली आईची. आई आणून देऊन गेली. कुणाला सांगू नको म्हणते या. कुशाला जाय आली कानातलं घेऊन. देवा बघ रे विठ्ठला. करून जातंय गाव करून जातं एक जण आणि फेडतं एक जण. कशाला ग तसं नसतं रे. तुला बी आता काय करायचं? तसं तुझं नसतं धंद्याची गाय. नुकसान की. नाही धंद्याचे नुकसान काय होत. तुझं पोरगा हाय आणि पोरगा चालतंय. पोराचा हातपाय चालत्यात. अगं काय पण करीन तुझा पोरगा. तू टेन्शन घेऊ नका. लय लय धमक आहे तुझ्या पोराच्यात. हाय पण मग आता तुला तू आणि त्रास करून घेतोय तिथं जमाना मला. अगं त्रास कोणत्या गोष्टीचा होतो आय? आणि काय होतं? फॅन बंद कर. त्रास कोणत्या गोष्टीचा होतो माहिती आहे का? त्रास तुझ्या लेकराला कोणत्या गोष्टीचा होतो? तुझ्या लेकराला जर कोण म्हणलं का नाही आहे की एखादी गोष्ट घेतली आणि जर एखादं तुझ्या लेकराला म्हणलं का की तू ह्याचं त्याचं पैसे बुडवल्यात, मग तुझ्या लेकराला त्रास होतो. कारण तुझं लेकरू माहिती आहे ना तुला कसं करतं काम. चांगलं करता. हां बरं मला सांग, घर बांधायला तुझ्या लेकराने किती वेळा सिमेंटची पिशवी आणली असेल? एकच बिटाड करायचा का नाही लेकरू आठवड्यात तुझं? 3 सिमेंटच्या पिशवी आणून करायचो का नाही? करायचा की. हां मग दामादामाने साम्राज्य तयार होतं. एकदम होत नाही. आठवड्याला एक पिशवी. हां आणि एकच बिटाड प्लास्टर करायचं. आधी तर काही लोक म्हणली तालीमच बांधली. हां मग तुला ठेवते तर लक्ष द्यायचं. हां आणि काय सगळं अवघडीचा प्रश्न आहे. आणि काय झालंय किती संकट आली ना तरी तुझं पोरगं नाही, ऐकी तुला तुझं मी तू सांगते, संकटाला सामोर जाईन आणि बघलेला निघत तेच खराब. हां ऐकी आणि त्यातनं निघायचं. लय चिडचिड करायची नाही. लय गरम खायचं नाही. आपलं गार खात तुला चालायचं. आणि ऐकी जेवढं आपण धीर धरीन ना तेवढं आपलं आय कल्याण धीरच होतं. धरलाय मी. आणि कुठली गोष्ट होती ती चांगल्यासाठीच होती. धीरच हा आय मी लय शांतपणे बागलोय. शांत मी राहायला ना. ऐकी माझा मला कसं होतं तुम्ही कडकड करायला लागलं की इकडं आम्हाला मोठा मोठ्याला काटा येतात. आता काय करायचं नेमकं नेमकं काय काट यायचा विषय तो नाही गाय. तुला माहिती तुझ्या लेकराची किती चूक आहे तुझ्या आत्म्याला माहिती. चूक नाही रे. ऐकी तसं नाही म्हणायचं.
तुझ्या अंतरात्म्यालाच माहिती तुझ्या पोराची चूक आहे का भावाची चूक नाही आहे. चूक तुझी. हा हो की माझ्या घरात एकच स्वामी समर्थाचा बारका पोटू आहे, तुला सांगतो मी. हा स्वामी समर्थाचा पोटू आहे. हा, तुला खोटं बोलत नाही. लय बघायचं आहे तुला आणि माझं. तुला एवढंच नाही, तुला लय बघायला काय पण गावणार आहे. लय मोठं साम्राज्य होणार आहे माझं. मी इथंच थांबणार नाही आणि इतक्या लवकर माझं खच्चित चांगलं दाखवा पण. माझं इतक्या लवकर काय का नाही? माझं इतक्या लवकर खच्चीकरण होणार नाही. तसं होतं का र? कुणाच्या हातात नाही का? हा, नाही होणार माझं इतक्या लवकर. अरे तुम्ही कसं मी लात मारेन तिथं पाणी काढणार आहे. म्हणून आपण कसं राहायचं, नीट राहायचं, नीटच वागायचं, नीटच मग देवाला दिसतं. नीटच. तुम्हाला मला दिसत नाही, वरला परमेश्वर बघणार आहे. त्याच्यामुळं माझी चूक कुणाला नाही दिसली तरी वरल्या परमेश्वराला दिसती. हा त्याच्यामुळं आपण- ऐकी हा. ऐकी माझं ऐकी सांगणं कसं आहे तुम्हाला? ऐकी तुला एक सांगतो. हा. जी करण ना ह्या जन्मात, म्हणजे जी करण ना, आधी काय होतं, पोराने केलं बापाने केलं तर पोराला फेड होते. हा. पण आता आता नाही, जे तसं आता विचार. तसं नाही. आता काय आहे माहिती आहे का, जो करण ना तोच भोगल. आणि भोग ह्या जन्मातच आहे आणि हितच फेडायचं ही मला गोष्ट कळाली. आणि मी असताना स्वामी समर्थाचा भक्त आहे. माझं हो का, तुम्हाला खोटं बोलत नाही मी. सकाळनं पहाटे उठलं की तुला माहिती आहे की हो की हो काय मित्रांनो, हे स्वामी समर्थ दत्त मंदिर आहे माझ्या घरामध्ये. एवढ्या देवाची आम्ही पूजा करतो, सकाळ सकाळ लावतो, ऐकतो. माझी आई आली, आईच्या पाया पडतो. आय चांगलं न करते न बघ. करता तुला काय वाईट न झालं का? न आईने काय कांड करता म्हणजे पहिल्यांदा आयुष्यामध्ये म्हणजे कसं बरं वाटलं. म्हणजे आत्म्यात आजपर्यंत एवढं होऊन पण कुणी सुद्धा आलं नाही. आम्हाला बरीच जण म्हणली एवढं सगळं झालं तरी तुझी आईबाप काय करतात? आता त्यांना दिसतच नाही ती काय करते, ती तर करायचं काय? आता काय करायचं? आई गपचिप आली आणि वर म्हणते बापूला पण सांगू नको, हे कानातलं धर. 4-5 दिवस झाल्यात. कसं होतं मित्रांनो, खोटं सांगायचं नाही, मी आज पण मोबाईल आणू शकतो. पण आधीच काय झाले, पहिला 48,000चा फोन घेतला आहे, त्याचा हप्ता चालू आहे. 2च हप्ते गेले, 40,000 फेडे. आणि पुन्हा 50,000चा फोन घ्यायचा म्हणलं की लगेच झालं 90,000 रुपये. म्हणजे लगेच मी 1,00,000 रुपये रिवर्स आहे आता सध्या. त्याच्यामुळं थोडं गरमागरम खायला नको म्हणलं, थोडं गार. ही कसं मग बसं मी सांगते तर काय करा माझं? काय माझं काय काय करा? ऐकू तुझं, गरमागरम नको खायला. नाही माझं काय करा तू? फोनमध्येच साम्राज्य नाही. तुला मी म्हणते तसं करा. अगं तुझ्या आत्म्याचं तुझं कानातलं घेऊन मला लय पाप लागन मोठा. तसं नाही रे. लय मोठा पाप. ही ज्याने केलंय का नाही तसं नाही रे. सगळी तुम्ही कोण आहे माझं परक? मी ती नाही म्हणत. ज्याने मला असं ज्याने केलंय ना त्यांनी निस्ताराय पाहिजे होतं ही. पण त्यांनी तसं नाही रे. करून गांडीला हात पुसून गेले. जाऊ दे काय असं. तुम्ही सगळी पण एक माझीच आहे, आहे ती, एक सगळी आहे. माझीच आहे ती. माझ्या परमेश्वरावर श्रद्धा आहे आणि मला माहिती माझं चांगलंच होणार. हा. आणि ज्याने माझं वाईट केलंय ना त्याला पण देव शिक्षा देणार, मी शिक्षा देणार नाही. जर माझ्या ह्याच्यात जर 100% जर चूक असेल, ह्या कालच्या खेळामध्ये जर 100% जर मी दोषी असेल का नाही, पण ती काय झालंय? ऐक तुला सांगतो, ह्या कालच्या खेळामध्ये हे जे खेळ केलाय ना आणि झालाय ना, ह्या खेळामध्ये जर तुझ्या पोराची चूक जर असेल तर तुझ्या पोराला लई मोठी शिक्षा भेटेल 6 महिन्याच्यात. तुला म्हणून आज सांगतो. तुझा ऐकी आपण म्हणायचंच नाही आपल्या तोंडाने. कसं असतं संदीप, हा तुला मी खरं ती सांगते. बरं हा आज काय तुझ्या झालंय? पोरांनी जर ह्याचं त्याचं पैसे बुडवून घरं बांधली असत्याल, गाड्या घेतल्या असत्याल, थांब. तिथं मॉलमध्ये माझी बायको जर ठेवली असेल, थांब. काय म्हणतात, माझी बायको तिथं मॉलमध्ये आयश करती, बसती. बायका घरी, आम- तुझी बी मांडी तर धंद्यावर. आमच्या बायका घरी, तर तुझी बायको तिथं मॉलमध्ये बसती, आयश करती, छान छान इंस्टाग्रामला फेसबुकला व्हिडिओ काढती, गाडीमध्ये बसून व्हिडिओ काढती. कसं असतं आय, जेचं त्याचं भाग्य. कसं झालं माहिती आणि का? या विषय काय झाला 2च महिने झाले आलेले, पण आमची बराबरी. तुम्ही असं करता तुम्ही तसं करता. ऐकी विषय पण विषय आम्ही किती वर्ष झालं तसं नाही ग अश्विनी. आणि नाही, आई बरं बोलून दाखवलं. बरं थांब ना. माझं माझ्या आईचं चाललंय. नाही, बोलून दाखवलं माझ्या नाही. आईचं चाललंय मला समजायचं. मध्ये घेतलं. बरं आई मला सांग, आज तुला बोलतो, नवऱ्याने बायकोवर प्रेम करणं म्हणजे चूक आहे का ग, गुन्हा आहे का ग? बरं मी तुझ्या कसं गुन्हा होईल? ऐकी, मी तुला जीव लावत नाही कधी आयुष्यात. खरं सांग मनापासून, तुला मी कधी म्हणलो नाही का ग माझ्यापाशी राहायला ये? सारखी म्हणतो की काय म्हणतो तुला?
आहे आणि मी काय म्हणतो, जर बकीने नाही सांभाळली तर काय करीन मी तिला, कुणाला बकीला. नाही तिला सांग. बकीनी जर तुला हिडस पिडस केली तर तिला 0 मिनिटात घरातनं बाहेर काढीन म्हणतो तुला. म्हणलो ती का? का अशीच ती म्हणली का मला सांभाळणारच नाही. हा, पण जरी म्हणली तरी मी काय म्हणतो, तुला माझ्यापाशी ये राहायला. तू मग काय दिसलं मला चल गिगा बाळा चल घरी तिकडे माझ्या. हा. मग कसं असतं बरं ऐकी, आता दोघं मला काय आम्ही म्हणतात, आता ऐकी मला काय कशात म्हणतात, तुला त्रास द्यायचा जर राहिलो आपलं करतोय खातोय आणि लांबनं स्वर्ग बघायचा. तुझ्यात राहिलो का आणि तिथं राहिलो का, तिथं मला त्रास नाही म्हणलं तुला बी त्रास होणं गरजेचं नाहीच की. हा. मला एक तिथं त्रास असतं तर नाही, मला तुला म्हणतात- त्रास होणं गरजेचं आहे ना. मला तिथं बी त्रास नाही, मी माझी मी तिथं बी सुखी म्हणल्यावर काय गरज आहे या. हा. कुठं राहिलं तरी सारखंच आहे ना. आता मी अश्विनीला जीव लावतो म्हणतात बायकोचा बैल आहे तो. असं कुठं झालंय का. हा, तसं नाही. मग मला सांग, तिला जीव लावणं, मग तिला नाही जीव लावायचा, कुणाला अरे लावायचा? तुम्ही एकामेकाला होणार आहे शेवट. हा. स्वतःचे आई बाप सुद्धा होत नाहीत. हा, मग विषय काय असतो, म्हणजे मग ह्या तुझी आई गोष्टी सुद्धा तुला होणार नाही, तुझी बायको तुला होणार आहे. तसं लोक तसं नाही काय, आय एवढं संस्कार तुमचं खराब नाहीत आमच्यावर. तू असं म्हणू नको, तुझा पोरगा एवढा पण ही नाही तुला, आणि ही सगळी बघणार आहे इथं, सगळी बघणार आहे. तुला असं वाटतं का तुला मी सांभाळणार नाही? तू तिथं कंपनी करतोय ना, तिथं संडास बाथरूम मी बांधतोय, म्हणली का तू सांभाळत नाही मला. विषय तो नाही. किती जरी आपात जरी खर्च आला का नाही, किती पण म्हणजे म्हणतात ना. आता बापू नाही व्हाय, 1.5 महिना दवाखान्यात असतो. हा. कोण यायचं डबल घेऊन? आहे काय ते? नाही 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 नाही, यायचं ना. हा सांगते मीच होतो. दुसरं कोण येडं घालत नाही. नाही तसं नाही. हा, ते ती नाही मला तुला- म्हणायचं, ऐकी, ती नाही मला म्हणायचं. हम्म. तुला एवढं पण तुमचं संस्कार नाहीत, माझ्या आईचं आणि माझ्या बापाचं माझ्या एवढं पण संस्कार खराब नाहीत की आम्ही एवढं लोकांशी तुच्छ वागू आणि वाईट वागू, एवढं पण आहे तुमचं संस्कार नाहीत. आणि जे म्हणजे माझ्या आईबापाचं माझ्या संस्कार चांगले आहेत म्हणजे मी चांगलंच राहणार आणि चांगलंच वागणार. मोर्चाने खाते जरी टाकली ना, एका ताईचा आताच फोन आला होता, कल्पना ताईचा, ते काय तुला सांगते मरायची जरी पाळी आली ना तरी खरं बोलायचं, हा खोटं बोलायचं नाही. हा, खरंच बोलायचं. कसं असतं आणि- खऱ्याचा न्यायदामानी हा, आणि हा होतो. पण आणि होतो. ऐकी, आणि सुद्धा मी म्हणतो, एवढं भांडण झालं तरी मी म्हणतो आहे, मी अधिक सुद्धा खरं बोलणार. हम्म. त्या स्वामी समर्थ शपथ खरं बोलणार. ती भांडण झालंय, एवढं झालंय, माझा कान झालाय, फोन फुटलाय, तुझ्यासमोर कधीच खोटं बोलणार नाही. तुझ्या पायथ्याशी बसलोय, हम्म. कसं होईल मी लगेच, ती म्हणतात नाही होईल. त्या सौरभ सायकरचं नवनाथ भांडवलकरकडं 11,000 रुपये होत आहे. किती होतं? 11,000 माझ्याकडं नव्हतं. ही मध्यस्थी व्यक्तीने ऐकून नाही घेतलं आणि घरी येऊन ढिगाणा केला. चांगल्या शब्दात सांगतो, आईच्या पायथ्याशी उभं बसून सांगतोय. आणि माझ्याकडं 8,000 रुपये होतं त्याचं. पण ती पण कामं हागरी राहिलेली, अर्धी कामं होती म्हणून मी पैसे दिलेलं नव्हतं. मी आणि तुला सांगतो, 11,000 रुपये हजेरीचं माझ्याकडे नव्हतं, त्याच्याकडे होतं. पण ही ऐकून घ्यायची क्षमता पाहिजे माणसाच्यात, क्षमता. परत जाऊन दे, आता ती येळ काळाचाच गुण असतो, ती असू दे. सोडून दे आता. मी म्हणलो की नाही, मग नाही, मी मी काय सोडून दिलं की हा, मी इथं, मी काय म्हणतोय, मी सांगते ते ऐकायचं. मी काय सांगतोय, मी नालायक होतो. हो दे. हा, कसं असतं, ती येळ काळाचा गुण असतो, ती झुंज आहे. झुंज धडपकड कधी लागती नाही, कुण्या कळून घेतलं का नाही, ती येळ कळतच नाही माणसाला, कुणाची कुणाला. ती अजिबात चुकी कुणाची असती, एका हाताने टाळीच वाजत नाही, संदीप चुकी सगळ्याचीच ऐकी, असते. पण फक्त येतं माझं कुणावर? माझं तत्व काय आहे हम्म. पहिल्यापासून, की तोंडावर बोलायचं, मागं बोलायचं नाही. तुला हो माहिती की? तुझं पोरगं काय करतं, डायरेक्ट तोंडावर बोलतं. मोरचा कोण आहे ती बघत नाही, का बोलतं, थांब, का थांब. बोलतं. तुझं नाणं, ज्याला लय तुझं लय राग आहे का नाही, त्याला लय माया असती. तुला लय राग आहे, तुला लय माया आहे, तुझा राग तेवढा आहे, मला पक्क माहिती. तुझं नाणं खणखणीत आहे. हा. टाकलं की प्रत्येक जाग्यावर वाजणार. आणि हो का, खरोखर कानातलं घेऊन आलती 30,000 येतील म्हणली. पण एवढं माझ्या बायकोच्या गळ्यात एक पण नाही सोन्याचं. अगं सोनं म्हणजे तसं नाही रे. पैसा म्हणजे सगळं नाही. मला तुझ्या पराशी नाही लय मोठं, ऐकी, तू मोठा आहे मला. पैसा- तुझा सनिताप मला बघवत नाही. संदीप- आणि सनिताप जर केला तर मी तुला सांगितलं नाही म्हणजे आता ह्यांच्या देखत मी सांगते, तो आता इथून पुढे काय करायचं नाही ना, त्या रिंगाण्याच्या मोडायच्या आणि तुला मोबाईल मी आणायचा. काय करतोय राच्या मोबाईल बारा, आणायचा. हिला काय तू वाटतंय, जर त्रास दिला ना परत ना, मग आता
मी आली आणि तू जर म्हणला ना मोबाईल नामकं हे तो रिंगा न्यायच्या मोडायचे तुला मोबाईल माझ्यापाशी जर नाव काढलं आणि परत नंतर वाळला तर मग सांगितलं नाही म्हणजे ह्यांच्या ते सांगते नावच काढायचं नाही आणि तुला नाव जर काढायचं ही न्यायचं उद्याची उद्या मोबाईल आणायचा मी तुम्हाला सांगते सगळ्यांना. आणि माझं कसं माझा जीव आत्मा तरमाळतो कारण ह्याचा तरमाळतो ह्याचा आता कसं होतं ह्याचं बी ह्याचा धंदा आहे शेवट लोणच्याचा आहे. आज त्याला व्हिडिओ काढता येईना ही गेली मोबाईल तिकडं जाऊन घेऊन राहतो घरी एकटाच त्याला की त्याच्याकडं नाही मोबाईल ते मला बागवा नाही त्याच्यामुळे मी काय करतोय बोंबलत फिरतोय फक्त वना वना रात्री 3 वाजता बोंबलत फिरत होतो घराच्या कडे येड घालत होतो. माझं काय चुकतंय का मग अगं मी ती काय नाही, म्हणलं, मला तुझ्या परस ही अप्रूप नाही तू जा तुझं नाही. 10,000 टाक 10,000 30,000 फोन 40,000 म्हणजे नाही फोन म्हणजे नाही मानसिक त्रास जास्त का नाही मानसिक त्रास लय बेकार आहे. मग ती मानसिक त्रास कमी करायचा आहे मला टेन्शनमध्ये जातं माणूस. म्हणून तुला सांगते. आणि कोणाचं नाव घ्यायचं नाही कोणाचं गोष्ट घ्यायची नाही परत व्हिडिओ काढायचा नाही. आपण अगं- कसे चांगली लोक चांगलं अगं चांगलं मी बघणारी ऐकी आपण ही दाखवायचं नाही लोकांना वाईट बघणार लई ती चांगलं बघणार थोडी ती ऐकी म्हणून तुला वाईट सांगते, ऐकी वाईट पटतं वाईट चांगलं करणारी पटत पण नाही लयत माणसाला. वाईट करणारी पण लयत हा. एखादा माका असावा पण आणि जास्त आपलं म्हणजे- भांडण लागलं की नाही, शेवट कसं मी असतं नाही मगाशी एक वाचलेलं तुझा बिझनेसच बंद पडेल जी तसं म्हणताय ना ती पॅकिंगला आणि काम कमेंट करणारांनो चांगली कमेंट करा ह्याला बी करा त्याला करा नाही. हिला करा तिला करा कमेंट वाईट करायचं ना आम्ही किती केलं तरी आमचं रक्ताचं नातं आहे चिखलाच्या टिरी गळून पडते त्या लावल्या तरी चिटकत नाही त्या तसं आम्ही एक आहे आमचं पार इकडे जीव जरी गेला तरी आम्ही सोडणार नाही एकामेकाला. मी नाही हा. म्हणत हा. मी नाही माझा म्हणत जीव मी आहे ना. मार खाऊन नाही म्हणत आहे थांब माझा जीवात जीव आहे ना तो नाही मी पर्यंत फक्त माझ्या मी फक्त मी- माझ्यावर फक्त हात उचलायचा माझा अधिकार जीव आहे ना तो माझ्यावर फक्त हात उचलायचा माझ्या बापाला आणि माझ्या आईलाच अधिकार आहे फक्त हा. मी मार माझ्या आईचा आणि बापाचा लग्नाच्या आधी खालाय करायची ऐका आणि की- नाक खुपसायची कोणाची गरज नाही. मी तुम्ही मार- चांगलं बोला चांगले कमेंट मी करा सगळ्यांना. आहे आमचं भांडण काय बघू नका तुम्ही चांगलं बघा. ऐका की मित्रांनो हा म्या लग्नाच्या आधी माझ्या आईबापाचा मार फक्त ह्याच जागेवर खालाय कुठल्या ह्या जागेवर खालाय लग्नाच्या आधी 10-15 दिवस ह्या जाग्या कुठं तू टमाटी कुठं तोडत होती आहे तू कुठं मला हाणलंय हिथं हाणलंय आईने मला तू काय करायचा ती जाऊ दे मग. कॅरेट न्यायचा आणि तिथं ठेवायचा होय आहे? खाली बस आता कॅरेटाची गाडी यायची कॅरेट ह्या जागेवर भरायची ती. ऐका की ज्या जागेवर बसलोय का नाही भरायची ती. खोटं बोलत नाही ज्या जागेवर बसलोय का नाही ह्या जागेवर आता ह्याच जागेवर माझ्या आईचा मार खाला शेवटचा त्याच्यावर माझं लग्न झालं 10-15 दिवसांनी ऐका ना, दाट. 10 दिवसांनी नाही लग्न जमलं होतं आणि लग्न जमलं लग्न नव्हतं. जमलं होतं मी ह्यांना फोन केला लग्न कमून जमावलं मी तुझ्यावर लग्न करणार नाही मग ही म्हणायचं बापूला सांग ती पोरगी म्हणती लग्न करणार नाही आणि त्याच्यावर तुमची भांडण नाही ह्याच जागा आमचं भांडण झालं होतं शेवटचं त्याच्यावर काही झालं नाही काय करतोय मग सध्या मला आधीच सांग नको परत आत्या ना तू त्रास दिला ना तरच ऐका, नाही झालं हे झालं फोनचं सोडून दिलंय आम्ही सगळं सोडून मी दिलंय. सगळी सोडून दिले तुम्हाला तर ह्याचं माझं आय ऐका, आय ह्यांना ना ह्यांना 1 महिना एका महिन्यात मी त्यांना 1.5 लाखाचा फोन तू घेऊन देशील ग पण माझा घेऊन दे किती नको अजिबात नको घेऊन दे की काय नको गो, त्याची घेऊन- इच्छा घेऊन पूर्ण नका ती बरं का. त्रास करून घेतोय ना त्याचा त्रास तरी बंद आता होईल. ती 2 दिवस झालं शांत येतं त्यांनी सगळं सोडून मी त्रास करून घेतो म्हणजे मित्रांनो मी डिप्रेशन मध्ये जातो मी आणि तू डिप्रेशन वायबल झाला का नाही त्याची वेळी तिकडं मारणाची उडी हाणली टाण दिसेल ना यानं म्हणली आजी पळ 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 चिवीली उडी मारली त्या लिंबाखाली जाऊन उभा राहिली होती तिकडे रस्त्यावर हे पोरींचा विचार माझं करत फक्त मी माझ्या पोरीसाठी शांत आहे तिकडं आणि आणूसाठी त्या पोरी एवढी एवढीला तोंड काढते त्या लेकर माझी मला काय माया नाही करत त्या त्या लेकरांसमोर हाणताना ह्यांना लाजा वाटल्या नाहीत बरं जाऊन दे विषय काढायचा नाही पोरी. का- काय इतकं फिरवून नाही नाही माझं डोकं दुखतं संदीप नाही, नाही. ऐका विषय. ना परत त्या माणसाची नाव नाही तुम्हाला काय सांगितलंय तोंड घेऊन पुढे जरी आली ना अशी अशी तरी बघायचं नाही एवढं एकदा इशे थुकला ना घास गिळलेल्या घासाला तो किती जरी चावीत बसला ना तर ती पोटात गेलेला आहे रे. मला माहिती आहे माझं स्वामी समर्थ बघून घे तिथं स्वामी समर्थ आहे बघायचं कोणी नाही खऱ्या पोटाचा न्याय वर आहे ते कसं असतं ह्या आपण जन्मात बोलायचं नाही ह्या जन्मात फेड आहे मी जर पाप केलं असेल
लोकांचं पैसे बुडवले असतील आणि मी जर काय पण केलं असेल, नालायकपणा केला असेल, मी जर काय पण केलं असेल ना, अरे जी थांब तुला ऐकी सांगते. ह्या थांब, जन्मात थांब, थांब. ह्या जन्मामध्ये मला शिक्षा भेटेल, माझं दुसरं काहीच म्हणणं नाही. मी काय म्हणते आय तुला तुझं सांगते. ऐकी तुला आणि सांगतो, तुझं नाणं खणखणीत आहे, हाय की तुझं नाणं खणखणीत आहे. हाय की हा. मग नाण्याने ऐका तसंच की, राहावं ना. खरं जर असेल ना तर कसल्या यातनं बाहेर निघतं, माझं फक्त दम काढावं लागतं. मित्रांनो, माझं लय मोठं ऑपरेशन झालंय, तुम्हाला धावतो धावली होती ही होत तुला नाही. सांगते स्वतःची चूक स्वतःला कळत नाही, वेळ निघून गेल्यावर कळती संदीप. कसं असतं, स्वतःची चूक स्वतःला जर समजली तर एक तर माणूस पुढं जाईल की तो 10 डोंगरावर डोक्यावर घेऊन बसन, पण कळत नाही, माग मग दुर्गुळा खावा लागतो. म्हणून वेळात कळलं ना सगळ्यांना, आणि सगळी जर अशी जर असती ना तर मग लय जग ही काढली तिकडे ते गेलं म्हणतात असतं. तुम्ही ह्या आठवड्यात आहे ना एवढा मोठा अनुभव घेतलाय ना, हा तुला ही सांगते गोष्ट परत आयुष्यात कधी करचाल का? हा नाही बाबा, ही मग हा गोष्ट किती मोठा अनुभव झाला. लय मोठा अनुभव घेतलाय. 11,000साठी मार खायला लागतोय, ती पण दुसऱ्याला मध्यस्थी झाली. हो हा, आणि झालंय माळ्याची मकान कोल्याचं आणि भांडण. ती पण आहे ना सांगून 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 पोराच्या बापाने सांगून. सांगून झाले रे, सांगून झाले मित्रांनो. असू द्या, मी सुधारलोय आता, मी एकदम जिथली तिथं एकदम व्यवस्थित मार्गाला लागलोय. काय म्हणतात ना, माझा फोन फोडून डोंगणाला हात पुसून गेल्यात, एकदम झोपत असतील मस्तपैकी, झोप मी लागत काय असेल, म्हणते, नाव घेतलं की मग झोपत त्यांना तुला सांगितलंय ना म्या, नाव घ्यायचं नाही. ऐकी मला शेवचं बोलू दे. शेवटचं ऐकी, नाही शेवचं बोलायचं. बोलू दे. तू नाव घेतलं की मग मी न्यायचं आणि उद्याची उद्या मोडायचं, ऐकी. तुला मोबाईल आणा. नाही, एक महिना कसा बी काढा, लय झोप भारी येत नाही, असेल, नाही. लय भारी झोप येत असेल, येऊ द्या हो, कशी अजिबात येऊ नाही, द्या. नाव घ्यायचं नाही कोणाचं. झोप लय भारी येत असेल, तुला सांगते आता. झोप येत असेल ना, तो- मोबाईल फोडून झोप येत असेल. तुम्हाला तुम्हाला येते का झोप? मला 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 नाही झोप येत. रात्री 1-2 वाजला तरी मला माझा फोन दिसतो. मी कष्टाने घेतलेला आहे. 48,000 रुपये म्हणजे माझ्यासाठी ना लय रक्कम आहे. हसून दे. तुला काय सांगू. बस की आता. आणि पुन्हा 48 घालवायचं म्हणलं की 48 दोन्ही किती का 96,000 रुपये म्हणजे लय. तर ह्या महिन्यात लॉस आहे. असून दे, ह्या गोष्टीवर आईसाठी गप्प बसतो, इथनं मरू दे, म्हणणार नाही कधी. आणि आईच्या रिंगा आई घाल कानातलं की नाही, समोर नाही. घाल. ओय दिसले पाहिजे उद्या व्हिडिओ मध्ये, नाही तर सगळेजण म्हणते आईच्या रिंगा मोडल्या पोरांनी. अयो नको बाय, ती पाप नको मला, ती पाप नको. नाही ना पोरांचा आता नाद मिटवावा लागतो ना, आई बापाने नाद मिटवावा लागतो. तू नका नाट. तुम्हाला आतापर्यंत काय मागितलंय का? तुला का आजपर्यंत काय मागितलंय काय खरं सांग. आणि माझे पैसे काय आहे दे असं दे, जन्म घातलाय ना, काय आहे सांग की. हीच लय झालं. काय नको आय, लय तुला बघायचंय, असं असं लय लय कष्ट करायचं, इथनं मोर तर लय जोमानी करायचंय. तुला लय काय पण बघायचं, तू टेन्शन घेऊ नका. टेन्शन लेणे का नाही दे हे नका. टेन्शन देताय ना तुम्ही मला, नाही तेच टेन्शन देताय. कोण माझं मी देतोय तुला टेन्शन. तुम्ही लय टेन्शन दिलं आम्हाला मागच्या किलोभर माझं वजन कमी झालं. मित्रांनो एवढ्या 4 दिवसात ऐका की, औषधाची बाटली घेऊन पळत होतो, खरं सांगतो, आणि खोटं बोलत नाही. ही घर पण राहिलं नसतं. थोडं जर आणखी टेन्शन लय असतं ना, पाहिजे उद्या नका काळजी करू, 10-12 दिवसांनी माझा तोटा काय होत नाही. घाल कानातलं. घालती तुम्हाला बोलला नाही पाहिजे का परत ना, नाही तर सकाळ नाही मी आपण दोघं जाऊ सकाळ. काय करायचंय, माझा तोटा, माझं गरज होते, पण तू जावायचं ती माझं होणार आहे. तू परत ना 12 दिवस लगेच काही होतो. आपलं दुकान मला हे करते, मला आठवतं ग, मी आहे मग ते आठवायसाठी तुला सांगते मी, आठवून द्यायचं असलं ना. विषय काय होतो माहिती नाही का, नाही काय झालं मित्रांनो, आता मोबाईलचा परवा दिवशीच हप्ता आहे. मग मला लगे आठवणार माझा फोन फुटलाय, मग आठवलं की मी वायबल होणार आहे. रे मग तो तुला सांगते तर तू ऐका ना बी. असं नाही, चल टेन्शन नका घेऊ. आज उद्या मला टेन्शन येत आहे, म्हणजे माझं किलोभर वजन कमी झालंय तुमच्या भांडणात. मी काल एक पिक्चर बघितला, मला- ऐकी काल एक इरबळ जेवली नाही आज मी, इरबळ. आत्या का त्यांना टेन्शन येतंय. त्यांना काल पिक्चरचं तिकीट काढून दिलं, वर जाऊन बसा म्हणलं निवांत. आज बी एक तिकीट काढून दिलं, वर जाऊन निवांत बसा म्हणलं. बाबाला म्हणलं टेन्शन 2 दिवस झालं पिक्चर बघतोय, माझं टेन्शन जाते. हा. आज शिवाजी महाराजांचा बघितला, मस्तपैकी 1 नंबर पिक्चर आहे, तुम्ही जाऊन बघा. त्याच्यात घ्यायसारखं भरपूर आहे. आणि 2 नंबरला भूतनाथ बघितला, अक्षय कुमारचा, थोडी कॉमेडी पोरींनी ना, आम्ही पण पाहिला सगळ्यांनी. एसी मध्ये मस्तपैकी जाऊन पिक्चर बघितलं 2 दिवस. थोडं टेन्शन
टेन्शन कमी व्हायसाठी मी पिक्चर बघतोय. उद्याच्या एक पिक्चर बघायचा. थोडं काय दुसरं काम बिम काय करत नाही मित्रांनो. 3 दिवस झाले फक्त पिक्चर बघतोय आणि निवांत राहतोय. जरा टेन्शन कमी होतं. निवांत राहा. जरा आपण घालवायचं, आपण टेन्शनला घाबरावायचं. अश्विनीने सांगितलंय किती दिवसाच्या आत फोन देणार मला. 1 महिन्याच्या. आता म्हणले 13 दिवसाच्या आत. नाही, मला 50,000 देऊन तुम्हाला 1,30,000 द्यायच्यात. पण तू बोलली आता 13 दिवसाच्या आत फोन मला तेवढा देणार. 1 महिना लागल. अगं तू पण फोन देऊ मी काय बागडे बरं मला काय का ना तू फोन घेऊन ये. तुम्ही टेन्शन बरं मी कामावर जातो. हा तुम्ही सत्य नका कुठं जाऊ नका मी कामावर जातो. मी फोन घेतो. मी लात मारेन कामावर जायचं नाही आणि काहीच करायचं नाही. माझ्या आई, बाबाने माझं सांगितलेलं तुझं जायचं. पोरग लात मारेन तिथं पाणी काढणार आहे. आहे की? लय कष्टाळू आहे. कष्टाळ असून पण इकडं आमचं रगात आटावतोय तर. रागात आठवायसारखंच झालंय आहे जगणं. अरे बाबा आम्हाला इथं तुझ्या झोप येईना. ऐकी तुझ्या पोराचं जगणं मुश्किल आणि वर काय येळला येळ येते देव करी काय. हा आपण सामोर जावं लागतं कुठल्या गोष्टीला. आपण दट व्हायचं. तरी इतकं आणि हे काळ आहे, संकट आहे. आणि देवाला 1.25 तासात सुडाव नेलं. आपली तर काय कथा आहे माणसाची सांग. मला 1 वाजता सुवाव नेलं. 3 वाजेपर्यंत माझा धिगाणा केलता. ते मग ती तुझ्या येळ आलती रे संधी. 3 तास ती फक्त ती निमित्त कारण आहे लोकांचं. ही काही नाही. निमित्त कारण हीच बरं आहे. ठीक आहे असून दे ह्या गोष्टीवर. हा लय लांब गेला व्हिडिओ बघा बरं का हो. आणि कसं असेल तसं तुम्ही नावं ठेवू नका. तुम्ही कुणालाच कमेंट करू नका वाईट. आणि तुम्ही नाही कुणा सगळ्याला एकाला सुट्टी देऊ नका. सगळ्यांना कमेंट करा. आई सगळ्याला सांगती संदीपची म्हणून सगळ्याला हे सगळं कमेंट नीटनेटकं चलून करा. द्या. लय कपटी लोक आहेत ह्या दुनियामध्ये. असून द्या असली या तरी. करता मालका असावा पण जा का असो. आणि ती कानातलं घाल की. घालती बाबा. अगं उद्या तुझ्या कानात न दिसलं तर मला म्हणते आईचं बोललं वाटतं फोन आणला. एवढा पण नीस नाही मी. घालते बरं घाल जाऊ दे. बरं घाल की आता अरे सगळं माझ्या डोक्यात कवापच नाही. घाल ग आई. तुझं नको ग मला तुझं नको. मला तुला बारक्या पोराला आता तो बारक्या पण नाही काय मागितला आता द्यायचंय तुला. नको बरं घाल लवकर जा झोपायला. 11-12 वाजलेत. घाल असून दे म्हणते तर. घाल जा. काय करायचं घाल. कानातलं घेऊन आले गायातलं घेऊन आले. पेट्रोलची बाटली ठेवा नेऊन कुठं होती. आता काय करू. तुझा जीव गेल्यावर माझं काय जायचंय व्हायचंय. नाही माझा जीव जाते. एवढा स्वस्त आहे का ग जीव माझा. मरून जाते माझं दुश्मन पण मी नाही मारायचो. तू का काळजी करतो. तसं नसतं र. राग आणि बीक माग आहे. आज काही बी जगात होत या. हिथं वैरी चित्तात नाही ती मनचित तर. मला काय र तुम्ही सगळी सारखा या. कुणाला दुखवा नाही येतं मी सांग. मरत. तू तेवढा सगळी तेवढीच आहेत मला. कशाची? काय करतो बरं ती कानातलं घाल. आज लय आहे, मोठा उद्या व्हिडिओ होता नाही. मित्रांनो. तिचं कानातलं तिला दिलंय. मी काय तिचा हातबीत लावत नाही काय नाही. मला मोबाईल साठी घेऊन आलती. कसं व्हायचं मला तुला पुन्हा मोबाईल घेऊन द्यायचा होता तर तूच काय ऐका नाही काय. बघू माझी मी करीन. मग काय करायचं. एकदा मोडलं की मोडलं पुन्हा भेटत नाही काय नाही. मरू तिकडे बाबा. असलं मोबाईल 100 घेईन आहे मी. नका काळजी करू. लात मारेन तिथं पाणी काढणारा माणूस आहे. कसं असतं मला तुमचं हाल झालेलं मला बघवत नाही. माझं लय हाल होत्यात. मग नाही तर हलवत खरंच होत्यात. थोडे दिवस हलवतील. खरंच 2 दिवस झालं. रात्री काल 11 वाजता जेवलेली. रात्री जेवली नाही आणि आज इरबळ बी जेवली नाही. कोण जेवले आहे. मगाशी बरं मला जेवली. सांग आता मी आणि अश्विनी आता भाकर कशावर खाली चटणीवर. खाली का नाही चटणी बरं. हं. आणि एकच चपाती खाली का नाही तुझ्या समोर. हा. सकाळी 1 चपाती खाऊन गेलो त्याच्यावर. आता एकच चपाती खाली आहे. हं. हा 90 किलोचा माणूस जर एका चपातीवाला आहे म्हणजे विचार कर किती माइंडमध्ये टेन्शन असेल. पण ते टेन्शन घेतोय मी. जाऊन द्या मरू दे म्हणतोय. जाऊ दे स्वतः. द्यायचं नाही लोकाला द्यायचं. मी काय म्हणतो माझा शब्द काय आहे? मी टेन्शन घेतच नाही आता. आय हा. की आय तुला काय सांगितलंय. तुला काय सरप्राईज आहे. हं. मी काय करतोय तुला 1 महिन्यापूर्वी काय सांगितलंय. सांगितलं काय सांगितलंय सांग सगळ्यांना सांग. काय सांगितलं. लोणच्याचे पैसे कमावणार. नाही ती नाही. आणखी काय करणार आहे मी बारामतीत. दुकान टाकणार आहे. कधी टाकणार आहे. मित्रांनो माझ्या आईला 1 15 दिवसापूर्वी सांगून ठेवले. हं. ती सांगतो मला सगळं. मी काय सांगितलंय तुला. हा दुकान टाकणार आहे. हां लक्षात ठेव. आणि टाकणार म्हटलं की टाकणारच. टेन्शन घेऊ नको तू. आणि आपल्याला लय मोहरं वाढलंय. मला मोहरं लय मोठं साम्राज्य आहे.
कंपनी उभा करायची, हे करायचं ते करायचं आहे. पण आता सध्या फोन घेणं गरजेचं आहे. घेतो मी एवढं 10-12 दिवसात, असून दे ह्या गोष्टीवर. चला आता जा झोप. बाय सगळ्यांना. कोणी टेन्शन घेऊ नका. नाही, मी विसरून गेलोय सगळं. आम्ही कसं असतं आमचं, काय जास्त तू रागन भीक माग, शेवट तो भीकच मागायला होतो. पण त्यातनं मार्ग जर काढला ना तर मार्ग निघतो, आणि नाही जर काढला ना लय वाईट परिस्थिती ह्या रागाची. म्हणून रागाला येळतच आवारला तर ठीक आहे. मी माझ्या 2 पोरींकडे बघितले फक्त, हा. मी दुसरं कोणाकडे बघितलं नाही. आणि मला पोरगा नकोय, त्यांना सांगून ठेव. अरे पोरण पुरी ऐकी, पण मला म्हणतात पुरी ज्याला पोर आहेत त्यांचं किती हाल येतं, मग ज्याला पोरी त्यांचं किती हाल येतं. पुरी तुला रेकॉर्डिंग ऐकू का? हा. पोरग काढ म्हणलेलं, काय पोरग काढायचं ते आता म्हणतं का? शब्द सोडून दे म्हणलंय ना तुला, मला नको ऐकायला. माझं लय डोकं दुखतं ऐकल्यावर. तू बोलूच नको ह्याच्या पुढं. हा. हा, आणि इथून पुढं बोलला पण नाही पाहिजेत. मग मला कोण म्हणलं नाही पाहिजे की पोरगा काढायचं जमतो का? अरे म्हणलं असं रागाच्या तावात कोणी, जाऊन दे. कशाला त्याला तेल मीठ कोणी? लावायचं, तेल मीठ लावायचंय त्याला. कोण नाही म्हणलं, तुझा भाऊ म्हणलाय. बरं म्हणून दे. हा, हसते ते मला सगळ्यांच्या. पुरी सोन्यासारखे आहेत, मला पोराची गरज नाही. असू दे. अरे बरं चल जा आता, जाऊन दे मोरू दे. झोप. पोरातीच पुरी. तिला पाणी आणायला, आणि ती डागाचं बिगाचं पुन्हा घेऊ नका, टेन्शन देऊ नका. टेन्शन मध्ये तू जर काय म्हणलं तर मी उद्या जाणार, मी तुला कुठे काय म्हणतोय, तू मोबाईलच घेऊन येणार. ऐक ना गं, मोबाईल. माझ्या डोक्यात पका आलंय आता. नको फोन आहे, मी बघितली बघून बघून आता म्हणलं आपल्या आपणच फोन बघायचं. नको आहे हो. जाऊ दे मोरू दे आता. तरी मला वाटलं शिव, नुकसान झालंय माझं. आज 1 लाख रुपये मी रिवर्स आहे. बस करा आता, जाऊ दे. जाऊन दे. सोन्याच्या रिंग घेऊन आली, गळ्यातलं घेऊन आली. जा घेऊन माझं, आणि तुला फोन आण. टेन्शन मध्ये राहू नको. आयला माझं टेन्शन दिसतंय हो. टेन्शन घ्यायचं बंद केलंय. नका कोणी टेन्शन करू. आणि बाय सगळ्यांना. हा सगळं सोडून द्यायचं, आणि आपलं काम भलं ना आपण भलं. आपल्या कामा बघायला आपण मोटरची दुसरं लाईट काय आली. बघायचं नाही. मोटरची लाईट आली का? हा, मोटरची लाईट आली का? सकाळ उठा आता, आता 12 हा वाजलेत. मी पाणी भरतो. 9लाच पाणी भरतो. सकाळ उठा, नऊ. हे करा. बॅटरीने जाताना. नग आताच काय असेल ते करायचंय. झोपा आता 12. झाड, लाईट 5लाच जाते. पहाटे हो पहाटे 5लाच जाते. आता झाड 9ला येते. नाही कुठे एक आता तास जाईल, इकडे मला नाही दी फक्त तुम्ही. 1 तास जाईल, अजून 1 वाजेल परत. वाचून दे की. 1 वाजली म्हणून तुला काय त्रास आहे? तू झोप. आता तू झोपते बघतोय पिक्चर म्हणलं त्याला करून दे काम. पिक्चर म्हणजे किती 3 तास असते. 12ला गेलो, 3ला बाहेर आलो. ठीक आहे चला आता पाणी भरतो. मोटर आंब्याची बाग भिजवतो. आई मला देतात नाही. सकाळी पहाटे 5लाच लाई जाते वेळ. मेलं गाड्या जीव जाऊन. चल बापूला विचारवर फोन लावून कितला जाते. मला म्हणले झाले 5. 7 ला नाही, time बघ बरं बघा. विचारवर फोन. 1 तारखेला time. 9ला लाईट आली, 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 8 तास. 5लाच जाणार. चल करतो चालू. चल.